Good morning, all of you. Myself, Munir sir. तर आज आपण बघत आहोत बेसिक मॅथमॅटिक्स. या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये आपण बघत आहोत युनिट नंबर 3. या युनिट नंबर 3 मध्ये आपण जो आपला चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन याच्याविषयी माहिती बघतोय. या स्ट्रेट लाईनमध्ये आज आपण बघणार आहोत एक्सप्रेशन किंवा एक्सपान्शन फॉर अँगल बिटवीन टू लाईन्स. एक्सपान्शन फॉर अँगल बिटवीन टू लाईन्स. एक्सपान्शन फाईंड करायचं आहे की दोन लाईन आहे बरोबर, त्यामध्ये तयार होणारा जो अँगल आहे त्याचं काय बघायचं आपल्याला, एक्सपान्शन बघायचं. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला थिरम दिला आहे की आपल्याला थिरम काय दिला की इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल, इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल between the line with a slope m1 and m2, theta with the acute angle between the line with slope m1 and m2, then tan theta is equal to determinant of m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. काय सांगितलं की थिटा इज द ॲक्यूट अँगल. आपल्याला काय सांगितलं की थिटा काय आहे, ॲक्यूट अँगल आहे बरोबर. थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन विथ स्लोप m1 आणि m2. आणि त्याच पद्धतीने आपण टॅन थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो, डिटर्मिनंटमध्ये m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर आपण यामध्ये जर डायग्राम बघितली फिगर 9.24 तर आपल्याला यामध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दिला बरोबर. त्याच पद्धतीने आपल्याला लाईन 1 दिली, लाईन 2 दिली, आणि जी लाईन 1 आणि लाईन 2 दिली ते एकमेकाला काय होतात, इंटरसेक्ट होतात. आणि तो इंटरसेक्ट झाल्यानंतर पी या पॉईंटला ते दोन काय होतात, इंटरसेक्ट होतात. मग या पी या पॉईंटला इंटरसेक्ट झाल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय होतो, एक अँगल तयार होतो. तो कोणता आहे, थिटा बरोबर. एक काय होतो, अँगल तयार होतो. मग यानुसार आपण लिहू शकतो की थिटा 1 ची व्हॅल्यू काय लिहू शकतो, इन्क्लिनेशन ऑफ L1 बरोबर. थिटा 1 इज इक्वल टू काय लिहू शकतो, इन्क्लिनेशन ऑफ L1. थिटा 1 काय आहे, लाईन 1नी तयार झालेलं अँगल, त्याला काय म्हणता येईल, इन्क्लिनेशन ऑफ L1. त्याच पद्धतीने m1 मीन्स स्लोप ऑफ लाईन फर्स्ट. m1 इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन फर्स्ट. मग ते कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, टॅन थिटा 1. ते कशा पद्धतीने फाइंड करू शकतो की टॅन थिटा 1. त्यानंतर थिटा 2 याच ॲज इट इज. थिटा 2 म्हणजे काय, इन्क्लिनेशन ऑफ L2, इन्क्लिनेशन ऑफ L2. आणि मग m2 ची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड होईल की स्लोप ऑफ लाईन L2 म्हणजे थिटा इज इक्वल टू मीन्स m2 ची व्हॅल्यू काय येईल, टॅन थिटा 2. m2 ची व्हॅल्यू काय येईल, टॅन थिटा 1 बरोबर. तर आपल्याला m1 ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला m2 ची व्हॅल्यू मिळाली. आणि आपण जर फिगरमध्ये बघितलं इन ट्रायंगल PBC जर बघितला, ट्रायंगल PBC मीन्स थिटा 1 थिटा 2 आणि थिटा ह्याने तयार झालेला अँगल PBC
बाय एक्सटर्नल अँगल थिअरम आपण जर यूज केला तर θ1 इज इक्वल टू θ1ची व्हॅल्यू काय येईल θ2 प्लस θ बरोबर θ प्लस θ2 ही काय येणार आहे θ1ची व्हॅल्यू म्हणजे θची व्हॅल्यू काय येईल θ1 मायनस θ2 त्याला जर टॅन अप्लाय केला म्हणजे काय होईल टॅन θ इज इक्वल टू टॅन θ1 मायनस θ2 म्हणजेच टॅन θ1 मायनस θ2 याला टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला जर आपण यामध्ये यूज केला तर तो काय होईल टॅन θ इज इक्वल टू टॅन θ1 मायनस टॅन θ2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन θ1 इंटू टॅन θ2 बरोबर टॅन θ इज इक्वल टू काय येईल टॅन θ1 मायनस टॅन θ2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन θ1 इंटू टॅन θ2 या पद्धतीनं ती व्हॅल्यू आहे म्हणजे टॅन θ1 ही व्हॅल्यू काय आहे टॅन θ1 ही व्हॅल्यू काय आहे m1 आणि टॅन θ2 ही व्हॅल्यू काय आहे m2 म्हणजे हेच काय होईल m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 या पद्धतीनं हे एक्झाम्पल येईल म्हणजे टॅन θ इज इक्वल टू काय येईल डिटर्मिनंट ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 सिन्स θ इज acute angle θ काय आहे acute angle this is the required expansion expansion मग आपल्याला दोन अँगल दिलेले acute angle तर आपण त्याचा स्लोप कशा पद्धतीने फाइंड करू शकतो m इज इक्वल टू मीन्स टॅन θ इज इक्वल टू काय येईल त्याचा स्लोप टॅन θ इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 या पद्धतीनं काय होईल त्याची स्लोप आपण फाइंड करू शकतो यामध्ये जे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये नोटमध्ये जर बघितलं 1 बाय 1 की m1 इज इक्वल टू m2 m1 आणि m2 म्हणजे स्लोप ऑफ लाईन फर्स्ट आणि स्लोप ऑफ लाईन सेकंड हे जर इक्वल असेल तर देन टॅन θ इज इक्वल टू 0 आपण टॅन θची व्हॅल्यू काय लिहू शकतो 0 म्हणजे द लाईन आर पॅरल हे दोन स्लोप जर एकमेकाला इक्वल असेल तर टॅन θची व्हॅल्यू काय असते 0 म्हणजेच आपण काय लिहू शकतो द लाईन आर पॅरल म्हणजे त्या दोन लाईन काय असतात एकमेकाला पॅरल त्यानंतर सेकंड की इफ 1 प्लस m1 into m2 is equal to 0 if 1 plus m1 into m2 is equal to 0 1 plus m1 into m2 याची व्हॅल्यू जर 0 असेल दॅट इज m1 into m2 is equal to -1 तर टॅन θ इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण इन्फिनिटी टॅन θ इज इक्वल टू काय लिहू शकतो इन्फिनिटी म्हणजे θची व्हॅल्यू काय येईल π/2 म्हणजे θची व्हॅल्यू काय येईल π/2 म्हणजे द लाईन आर परपेंडिक्युलर आपण काय लिहू शकतो लाईन काय आहे एकमेकाला परपेंडिक्युलर इफ 1 प्लस m1 इंटू m2 इज इक्वल टू 0 या पद्धतीनं असेल तर m1 इंटू m2 इज इक्वल टू जर -1 येत असेल स्लोप ऑफ फर्स्ट लाईन आणि स्लोप ऑफ सेकंड लाईन यांचं मल्टिप्लिकेशन जर -1 येत असेल तर टॅन θ इज इक्वल टू काय असते इन्फिनिटी म्हणून ते लाईन काय असतात एकमेकाला परपेंडिक्युलर असतात त्यानंतर नोट्स नंबर 3 का द लाईन a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 त्याच पद्धतीनं a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 त्या दोन लाईन एकमेका 0 असेल आपण काय लिहू शकतो आर पॅरलल if a1 divided by a2 is equal to b1 divided by b2 is not equal to c1 divided by c2 is not equal to काय लिहू शकतो c1 divided by c2 त्याच पद्धतीनं परपेंडिक्युलर if a1 into a2
प्लस B1 इंटू B2 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू जर 0 असेल तर आपण या पद्धतीने लिहू शकतो की A1 टू A2 प्लस B1 इंटू B2 इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीनं ते दोन आयडेंटिकल असतील तर आपण काय लिहू शकतो इफ A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू C1 डिवायडेड बाय C2. यानंतर आपण बघणार आहोत त्यावरचे एक्झाम्पल. आता फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलं विंटर 2013ला विचारलं होतं की फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन whose slope are √3 whose slope are √3 and 1 by √3 and 1 by √3. तर यामध्ये जर बघितलं की लेट M1 इज इक्वल टू 3 आपल्याला दिलं आहे की स्लोप ऑफ लाईन फर्स्ट याची व्हॅल्यू काय आहे √3. त्याच पद्धतीनं M2 इज इक्वल टू काय आहे 1 बाय √3. M2ची व्हॅल्यू काय आहे 1 बाय √3 विथ द टू स्लोप ऑफ लाईन. M1 दिला आहे M2 दिला आहे. M1 दिला आहे आपल्याला √3. त्याच पद्धतीने M2 काय दिला 1 बाय √3. हे काय आहे टू स्लोप लाईन बरोबर M1 आणि M2. मग यानुसार आपण काय लिहू शकतो लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. थिटा काय लिहू शकतो ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. मग युजिंग द रिलेशन आपल्याला दोन स्लोप जर दिलेले असेल त्याचं रिलेशन काय आहे टॅन थिटा इज इक्वल टू काय आहे डिटर्मिनंट ऑफ M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 इंटू M2. हे काय आहे रिलेशन. मग आपल्याला स्लोप फर्स्ट दिलेला आहे. स्लोप फर्स्टची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला √3 मध्ये मायनस आहे. स्लोप सेकंडची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1 बाय √3. मग √3 मायनस 1 बाय √3 डिवायडेड बाय 1 प्लस M1ची व्हॅल्यू काय आहे √3 इंटू M2ची व्हॅल्यू काय आहे 1 डिवायडेड बाय √3 बरोबर. आणि हे जर सॉल्व केलं सबस्टिट्यूटिंग फॉर M1 इंटू M2 यामध्ये काय केलं आपण पुट केलं आणि यामध्ये यानंतर हे जर सॉल्व केलं तर √3 इंटू √3 ही व्हॅल्यू काय येईल 3 मायनस 1 डिवायडेड बाय √3 आणि जो डिवाइड येईल तो पण सॉल्व केला तर तो काय येणार आहे 1 प्लस 1 म्हणजे हे काय येईल 2 डिवायडेड बाय 2√3 म्हणजे व्हॅल्यू काय आली 1 बाय √3. मग टॅन थिटा इज इक्वल टू काय आहे 1 बाय √3. मग अशी कोणती व्हॅल्यू आहे की त्याची व्हॅल्यू 1 बाय √3 आहे टॅनमध्ये टॅन 30 डिग्री बरोबर. टॅन 30 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे 1 बाय √3. म्हणून जो अँगल आला आहे थिटा तो काय आला 30 डिग्री आला बरोबर. या पद्धतीने काय करायचं हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. Find the acute angle between the line. Find the acute angle between the line 3x minus y is equal to 4 and 2x plus y is equal to 3. Acute angle between the line आपण फाइंड करू शकतो की 3x minus y is equal to 4. त्याच पद्धतीने 2x plus y is equal to 3. लेट लाईन फर्स्ट घेतला आहे आपण 3x मायनस वाय बरोबर. लाईन फर्स्ट घेतला आहे 3x मायनस वाय आणि त्या लाईन फर्स्टचा काय काढायचा फर्स्टली स्लोप फाइंड करायचा. तर त्या लाईन फर्स्टचा जर स्लोप फाइंड केला स्लोप ऑफ लाईन फर्स्ट तो काय येईल
मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ वाय. मग हे काय येईल -3 डिवायडेड बाय -1 म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल 3. स्लोप ऑफ लाईन फर्स्ट याची व्हॅल्यू काय येते 3 येते. त्यानंतर लाईन सेकंड घेतली. लाईन सेकंड काय आहे आपली 2x + y = 3 बरोबर. लाईन सेकंड घेतली आणि त्या लाईन सेकंडचा काय करायचा नेक्स्ट स्लोप फाइंड करायचा. तर त्या लाईन सेकंडचा जर स्लोप फाइंड केला 2x + y = 3 तर स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला m2 मायनस कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y म्हणजे हे काय येईल -2 डिवायडेड बाय 1 -2 डिवायडेड बाय 1 मग ही व्हॅल्यू काय येईल -2. त्यानंतर नेक्स्ट की इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. थिटा काय आहे ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. देन टॅन थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण टॅन थिटा इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ m2 - m1 डिवायडेड बाय 1 + m1 × m2. मग m2ची व्हॅल्यू काय आहे आपली -2. मग -2 - 3 डिवायडेड बाय 1 + 3 × -2. मग 3 × -2 याची व्हॅल्यू काय येते -6. मग हे काय होईल -2 - 3 -2 - 3 याची व्हॅल्यू येते -5 डिवायडेड बाय 3 × -2 याची व्हॅल्यू काय येते -6 म्हणजे 1 - 6 -5 डिवायडेड बाय 1 - 6 म्हणजे डिटर्मिनंट ऑफ -5 डिवायडेड बाय -5. मग ती व्हॅल्यू काय येते 1 म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय येते टॅन थिटाची व्हॅल्यू काय येते 1 येते. मग त्यानुसार आपण थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर मग थिटाची व्हॅल्यू काय येईल 45. अशी कोणती व्हॅल्यू आहे टॅनमध्ये की ती व्हॅल्यू 1 आहे तर 45 डिग्रीला. तर मग थिटाची व्हॅल्यू काय येते 45 डिग्री. या पद्धतीने काय करायचं हे एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे. ॲज इट इज आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन 3x - 2y + 4 = 0 अँड 2x - 3y - 7 = 0. या दोन लाईन दिल्या आणि आपल्याला काय काढायचं आहे ॲक्यूट अँगल. तर लाईन फर्स्टचं काय घेतलं लाईन फर्स्ट घेतली तर लाईन फर्स्ट काय 3x - 2y + 4 = 0 बरोबर. त्याचा स्लोप घेतला स्लोप ऑफ लाईन फर्स्ट. स्लोप ऑफ लाईन फर्स्ट मीन्स m1ची व्हॅल्यू जर घेतली तर ती काय येईल -3 डिवायडेड बाय -2 मग ती काय येते 3 डिवायडेड बाय 2 बरोबर. म्हणजे मायनस कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y. आता एक्सचं कोइफिशियंट काय आहे 3 आणि वायचं कोइफिशियंट काय आहे -2 म्हणजे स्लोप ऑफ लाईन फर्स्ट m1 इज इक्वल टू काय येईल -3 डिवायडेड बाय -2 म्हणजे 3 डिवायडेड बाय 2. त्याच पद्धतीनं लाईन सेकंड घेतली. लाईन सेकंड आहे 2x - 3y - 7 = 0. त्या लाईन सेकंडचं काय केलं स्लोप फाइंड केलं. तर लाईन सेकंडचा स्लोप जर फाइंड केला तो काय येतो m2 इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y मायनस कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y. -2 डिवायडेड बाय काय होईल -3 म्हणजे काय येईल ते 2 डिवायडेड बाय 3. मग लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन देन युजिंग द रिलेशन टॅन थिटा इज इक्वल टू काय m1 - m2 डिवायडेड बाय 1 + m1 × m2. यामध्ये व्हॅल्यू पुट करा 3 डिवायडेड बाय 2 - 2 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 1 + 3 डिवायडेड बाय 2 × 2 डिवायडेड बाय 3 म्हणजे हे काय होईल
9 - 4 / 6 / 1 + 1. 9 - 4 5 / 6 / 2. हे काय येईल 5 / 12. मग थिटा इज इक्वल टू काय येईल tan इनवर्स 5 / 12. या पद्धतीनं व्हॅल्यू काय करायच्या फाइंड करायच्या आत. ओके, यानंतरचे एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया.